प्रकारच्या आदिवासी महाराष्ट्रामध्ये जे नांदतात त्या प्रत्येकाचं दैवतीकरण वेगळं आहे. आता मी ज्या आदिवासी समाजावरती माझं संशोधन केलेलं आहे ते अंध जमातीवरती आहे. त्यांच्याकडे लाकडाचा देव आहे. आता लाकडाच्या देवाची ते पूजा करतात, म्हणजे जिथे यश येते तिथं त्याचे लाकडाच्या दगडाच्या देवता निर्माण केल्या जातात. मला गमतीनं कधी कधी मला वाटतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक गीत मला आठवतं की लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, दगडाचा देव त्याला वडराचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, देव आशानं भेटायचा नाही रे. म्हणजे दैवतीकरण, त्याची पूजा अर्चा किंवा त्याच्यामधून येणारे जे विकृती आहेत हे समाज प्रबोधनात्मक पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आलेले आपल्याला बघायला मिळतात की आपण त्याला कुठपर्यंत पाळलं पाहिजे किंवा दैवत असेल तर त्याचं त्याला रक्षण करता येत नाही. हा नवीन आधुनिक भाव सुद्धा याच्यातून आलेला आपल्याला बघायला मिळतो. दुर्गाताई भागवतांनी या दैवदैवतेकरणाबद्दलच महिदास, ऐत्रेय, मार्कंडेय, वरुरुची, गुणाढ्य, सोमदेव, बुद्धदोष, बुद्धघोष, पौराणिक कथा परंपरेचं एक वेगळं आकलन या दैवतीकरणाबद्दल दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. मी थोडंसं घाईत घेतो, वेळेची मर्यादा आपल्याला पाळून बोलायचं आहे. तेव्हा शक्ती आणि भक्ती या दोन, दैवतीकरण आणि संप्रदाय, भक्ती संप्रदाय याच्यामध्ये आपल्याला आलेलं बघायला मिळतं. प्राचीन मराठी गद्य या ग्रंथामध्ये शंभू तुळपुळे यांनी, म्हणजे या पुणे विद्यापीठातल्या मराठी विभागाचे जे कार्यरत होते, तर त्यांनी या दैवतीकरणाबद्दल किंवा भक्ती आणि दैवतीकरणाबद्दल विवेचनात्मक मांडणी केलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यात एक मला छोटासा नमुना इथे सांगा वाटतो की दैवतीकरण आणि भक्तीकरण याच्यात आपल्याला काय बघायला मिळेल किंवा लोकांच्या श्रद्धा कशा आहेत. एक नरहरी सोनाराचं रूपक आपल्याला बघायला मिळतं. नरहरी सोनार हा शैवपंथी आहे तो, आणि त्या सोनाराला विठ्ठलाचे म्हणजे विष्णूचे कमरेचे दागिना करायचा आहे आणि त्याला तो म्हणतो की हे म्हणजे तिच्याकडे ग्राहक येतं आणि आम्हाला म्हणजे विष्णूच्या कमरेचा एक दागिना करायचा, तुम्ही आम्हाला बनवून द्या. त्याच्यानंतर तो म्हणतो की नाही, मी विष्णूचा भक्त नाही, मी ते करणार नाही, मी शिवाचा भक्त आहे, मी शिवासाठी दागिना कुठलाही करायला तयार आहे. आणि मग असं ठरतं की तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधाने जा. मग जेव्हा जेव्हा तो डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार जातात तेव्हा ते म्हणतात हे तो शिवजी की पिंड आहे, हे विष्णू नाही आहे. ते म्हणतात नाही नाही, हे शिवजी की पिंड आहे. आणि मग शेवटी त्यांना बोध होतो की बाबा शैव आणि वैष्णव पंथ एकच आहे. म्हणजे आपण भक्ती संप्रदायाकडे जेव्हा येतो तेव्हा कुठलेही भाकरेताईंनी सांगितलं की वेगवेगळे संप्रदाय असले तरी सगुण आणि निर्गुण शेवटी एकच झालेले आहेत आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही सजीव सगुण पद्धतीने करा की निर्गुण पद्धतीने करा किंवा शैव करा किंवा वैष्णव पद्धतीने करा, शेवटी भावना महत्वाची आहे. महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, आनंद संप्रदाय, दत्त संप्रदाय, ख्रिस्त संप्रदाय आणि रामदासी संप्रदाय अशी काही महत्वाचे मी निवेदनात्मक काही मुद्दे मांडणार आहे आणि शेवटच्या काही मिनिटांमध्ये मी संपवणार आहे. आपण बघतो